प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 27 जून 2025 शुक्रवार। तू काही करू शकतोस का? तरी तू काही करू शकत असशील तर आमच्यावर दया कर आणि आम्हाला मदत कर। मार्क 9 अध्याय 22 वचन। एक वडील आपल्याला मुलाला जो अशुद्ध आत्म्याने त्रस्त होता शिष्याकडे बरे होण्यासाठी घेऊन आले। तो दुष्ट आत्मा मुलाला सतत वेदना देत होता, पण शिष्याना तो आत्मा हाकलून देणे जमले नाही। नंतर त्या वडिलांनी येशूला येऊन विनवले, तरी तू काही करू शकत असशील तर? या शब्दात त्या वडिलांचे आता स्वप्न दिसते। त्यांनी डॉक्टर, औषधे आणि कदाचित काही धार्मिक उपाय सुद्धा करून पाहिले असतील, पण कोणाच्याही मदतीने त्यांची मुलांची सुटका झाली नाही। अखेरीस खऱ्या विश्वासाने ते येशूकडे वळाले, ज्या मध्ये सर्व सामर्थ्य आहे। आपला देव सर्व शक्तिमान आहे। उत्पत्ती 17 अध्याय 1 वचन। तो सर्व काही करू शकतो। आयुब सामर्थ्य देवाचे आहे। स्तोत्र 62 अध्याय 11 वचन। माझ्यासाठी काहीच अशक्य आहे काय, असे परमेश्वर म्हणतो। यिर्मया 32 अध्याय 27 वचन। म्हणून तुझा विश्वास परमेश्वर ठेव। तुझ्या समस्या, संघर्ष आणि युद्ध प्रार्थनेत त्यांच्या समोर आण। देव तुझी हाक कधीही नाकारणार नाही। तो तुझ्या विनवणीकडे दुर्लक्ष करणार नाही। त्यांच्यात आभार, कृपा आणि दया आहे। जसा एक बाप आपल्या मुलावर दया करतो, तसाच तोही तुझ्यावर नक्कीच दया करेल। शास्त्रात लिहिलेले आहे, तो तुला अद्भुत गोष्टी दाखवेल। मीका 7 अध्याय 15 वचन। तो वचनात आणि कार्यात सामर्थ्यवान आहे। लूक 24 अध्याय 19 वचन। तो तुझ्याशी संबंधित सर्व गोष्टी परिपूर्ण करेल। स्तोत्र 13 38 अध्याय 8 वचन। त्या वडिलांनी रडत सांगितले, तरी तू काही करू शकत असतील तर आमच्यावर दया कर आणि मदत कर। आणि त्यांनी मानवी मदतीचा सर्व पर्याय संपवला होता आणि आता येशूवर पूर्ण विश्वास ठेवला। त्या क्षणी येशूने अशुद्ध आत्म्याला फटकारले। मूक आणि बहिरे आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, यांच्यातून बाहेर पड आणि परत कधीही यात शिरू नकोस। मार्क 9 अध्याय 25 वचन। तो आत्मा मोठ्याने किंचाळला, त्या मुलाला जोरात फेकले आणि बाहेर गेले। मग येशूने त्या मुलाचा हात धरून त्याला उचलले आणि तो उठून उभा राहिला। मार्क 9 अध्याय 27 वचन। प्रिय देवाचे लेकरा, आज तुझ्या अडचणी कोणत्या आहेत? तुझ्या मार्गात कोणते दुष्ट अडथळे उभे आहेत? ते सर्व परमेश्वर समोर घेऊन जा। ओरडून सांगा, प्रभू, तू काही करू शकत असतील तर दया कर आणि आम्हाला मदत कर। याची खात्री ठेव, प्रभू नक्कीच तुझ्यासाठी चमत्कार करेल। दावीद म्हणतो, आम्हाला संकटातून मदत कर, कारण मनुष्याची मदत व्यर्थ आहे। स्तोत्र 108 अध्याय 12 वचन। माणूस मदतीस आसने देतो आणि अपयशी ठरतो, पण देव तुझी प्रार्थना ऐकतो आणि नक्कीच तुझ्या जीवनात अद्भुत गोष्टी करतो। अधिक चिंतनासाठी पद: देव आपला आधार आणि बल आहे। संकटकाली सगळ्यात सापडणारी मदत आहे। स्तोत्र 46 अध्याय 1 वचन। आजचा बायबल अभ्यास: सकाळी आयुब 8 अध्याय 9 अध्याय 10 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 8 अध्याय 26 वचन से 40 वचन। धन्यवाद वचन।